सर्व्हिसेसच्या जनमतमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. एकूणच सोमवार आणि 16 तारीख ही महाराष्ट्राच्या दृष्टीने 16 फेब्रुवारी 2015 ही तारीख आणि सोमवार हा वार महाराष्ट्राच्या एकूणच इतिहासामध्ये काळा दिवस म्हणून नोंदवला जाईल अशी परिस्थिती. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आर पाटील यांचं तोंडातल्या कर्करोगाने झालेलं निधन आणि त्याचबरोबर त्या सकाळी 9, 8:30 पावणे 9च्या दरम्यान पुरोगामी चळवळीतले अध्वर्यू ॲडव्होकेट गोविंदराव पानसरे आणि त्यांच्या पत्नी यांच्यावर झालेला भीषण जीव घेणारा प्राणघातक असा हल्ला, या दोन्ही घटना महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या ठरल्या. एकूणच या घटना ज्या आहेत त्यामध्ये नक्कीच आर पाटील यांच्या बद्दल आपण सातारा मीडिया सर्व्हिसेसच्या वतीने आदरांजली व्यक्त केली. मात्र अजूनही पानसरे सर मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यांना बळ मिळावं आणि परमेश्वराने या संकटातून त्यांना बाहेर काढावं आणि हजारो कार्यकर्ते त्यांचे जे आहेत त्यांना परत एकदा नव्या जोमाने त्यांनी मार्गदर्शन करावं अशी आपण ईश्वर चरणी सर्वप्रथम प्रार्थना करणार आहोत. मात्र हे सगळं सुरू असताना हा काळा दिवस म्हणजे केवळ व्यक्तींवर झालेला हल्ला किंवा एखादी व्यक्ती आपल्यातून निघून जाणं एवढ्यापुरता मर्यादित नाही, तर हल्ला होत असताना एखाद्या विचारधारेवर तो हल्ला होतोय. पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये एखादा पुरोगामी विचार जर कोण मांडत असेल तर त्याचा विचार संपवून टाकूया, त्याला संपवून टाकूया या पद्धतीचा आघात होत असेल तर ही बाब मला वाटते अतिशय चिंतेची आणि गंभीर आहे. या दृष्टीने आज आपण सातारा मीडिया सर्व्हिसेसच्या जनमतमध्ये एकूणच आपण खरोखर पुरोगामीपणाकडे चाललो आहे का आणि या चळवळीच्या पुढची आव्हानं काय आहेत, खरोखर परिवर्तन होतंय का आणि होत असेल तर त्याला पुन्हा एकदा नवीन ताकदीने शक्तीने आपल्याला एकत्र येणं किती गरजेचं आहे यावर आपण विचार मंथन करणार आहोत. या सगळ्या चर्चेसाठी मी आपले नेहमीचे संपादक आणि आपल्या एकूणच या कार्यक्रमामध्ये ज्यांचं अतिशय महत्वाचं योगदान असतो असे प्राध्यापक डॉक्टर धनंजय देवी सर यांना बोलवलेलं आहे. देवी सर नमस्कार आणि मनापासून स्वागत आहे आपलं. नमस्कार. एकूणच जो आपण म्हटलं की सोमवार हा काळा सोमवार ठरावा अशा पद्धतीने झालं. एक तर आबांचं निधन आणि खरं दुसरी गोष्ट हादरवून टाकणारी, सकाळपासून हादरवून टाकणारी गोष्ट होती ती गोविंदराव पानसरे यांच्यावर झालेला हल्ला, प्राणघातक हल्ला. त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, एक डोक्यामध्ये लागली, छातीमध्ये लागली, तसंच त्यांच्या पत्नीला एक डोक्यामध्ये गोळी लागली होती. आणि या सगळ्या गोळीबाराचा, मागून केलेल्या हल्ल्याचा आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा जो खून करण्यात आला त्याचं खूप साम्य धर्म होतं. एकूण दोघेही सामाजिक कार्यकर्ते, पुरोगामी विचार घेऊन पुढे जाणारे, अंधश्रद्धा निर्मूलनासारखा प्रश्न असेल किंवा गोविंदरावांनी हे प्रश्नांच्या बरोबर कामगारांच्या उन्नयनासाठी केलेले प्रयत्न असतील, यासाठी केलेले त्यांचे जे कष्ट असतील ते एका बाजूला, आणि या दोघांवरही अशा पद्धतीने हल्ले होणं ही खरं तर खूप गंभीर अशी घटना आहे. सर्वप्रथम या घटनेबद्दल आपली थोडक्यात टिप्पणी काय आहे? ॲडव्होकेट गोविंदराव पानसरे यांचा वैयक्तिक माझा थोडा परिचय आहे, परंतु आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या मराठी वाहिन्या आहेत त्याच्यावर पानसरे सरांचं जे काही आपण त्यांचं वक्तव्य पाहतो किंवा त्यांचे जे विचार पाहतो, त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या विषयी त्यांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे त्याच्या अनेक आवृत्त्या संपलेले आहेत. त्याच्यामध्ये एक विचार वेगळ्या पद्धतीने अतिशय शांत संयत भाषेत परंतु पुरोगामित्वाकडे नेणारा आणि चळवळीला, ज्याला आपण विवेक म्हणतो किंवा सत्य म्हणणारा असा एक कोल्हापूरमधला निष्ठावान कम्युनिस्ट पक्षाचा, किंवा आपण कम्युनिस्ट पक्षाच्या लेवल थोडंसं काही काळ बाजूला ठेवून विचारवंत म्हणूया आपण त्याला, असा एक गृहस्थ ज्यांनी टोलच्या विरुद्ध आंदोलन केलं. आपल्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. अनेक विषय, पण याच्यामध्ये विचार संपवण्याची जी प्रवृत्ती विशेषतः गेल्या 5-6 वर्षामध्ये वाढीला लागलेली आहे त्याचा हा परिपाक आहे असं माझं स्पष्ट मत. एक तर आमच्यामध्ये सामील व्हा, नाही तर आम्ही सांगतो तशा पद्धतीने वागा, अन्यथा आम्ही तुम्हाला संपवून टाकू, असं एकूणच आपल्याला हे चित्र दिसतंय जे डॉक्टरांच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. त्याला फाटे अनेक कुठले, खरं तर आजही त्याचे मारेकरी सापडलेले नाहीत. गोविंदरावांचे त्यांच्यावर जो हल्ला ज्यांनी केला तेही अद्याप, आपण हा कार्यक्रम रेकॉर्ड करतोय तोपर्यंत सापडलेले नाहीयेत. एकूण ही सगळी जर काही परिस्थिती बघितली तर खरोखर पुरोगामी म्हणजे पानसरे सरांचा एक विषय होता की खरोखर आपण पुरोगामी महाराष्ट्राला म्हणायचं का, असा प्रश्नचिन्ह त्यांनी लावलं होतं आणि त्यांनी व्याख्यानाला सुरुवात केली. मला असं तुमच्या पुढे हे घ्यायचं, ह्या घटना बघून आपण विषण्ण होतो, काही काळ आपल्या पद्धतीने संयत मार्गाने निषेध नोंदवतो, काही त्याच्याबद्दलचे ठराव करतो. मात्र ही परिस्थिती यायला कारणीभूत पुन्हा आपण असं वाटतं तुम्हाला? किंवा नाही, याच्यामध्ये
माझं स्पष्ट मत असं आहे की आपण या विषयावर अनेक वेळा बोललेलो आहे की 1991 नंतर खवजा जी संस्कृती निर्माण झाली, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण, याच्यामध्ये समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीचे गट तयार झाले. जसं जाती व्यवस्थेवर किंवा जाती अंतावर आपण बोलतो तसेच एक वेगळे गट तयार झाले आणि धनदांडग्यांचा म्हणण्यापेक्षा नवश्रीमंतांचा एक वर्ग तयार झाला. जे ऑलरेडी श्रीमंत होते ते आणखी श्रीमंत होत गेले आणि आणखी गरीब आहेत ते आणखी गरीब होत गेले. ही दरी वाढत गेल्यामुळं त्याचबरोबर ह्या सगळ्याला थांबवणारी जी दमनशक्ती आहे ती वाढीला लागली. पोलिसांचे हात तुकडे पडायला लागले आणि बाबरी मशिदीच्या पतनानंतर कदाचित आपण असं म्हणूया की जो काही दहशतवाद आहे, मग तो कुठल्या धर्माचा आहे, त्या दहशतवादाला मिळणारं जे काही प्रसिद्ध आहे त्याला जे वलय आहे त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीला वाढ लागलेली. त्याचबरोबर पोलीस यंत्रणेच्यावर आपण ठोकतो. म्हणजे खरं तर दाभोळकरांच्या हत्येनंतर ज्या दाभोळकरांनी विवेकवादाला किंवा चांगल्या गोष्टीला पाठबळ दिलं, त्यांचे खुनी हुडकण्यासाठी प्लॅनचेट सारखा प्रकरण हाताशी घ्यावं लागलं. हा या विचाराचा पराभव असं म्हणता येणार नाही, परंतु यातून जी विफलता आहे, हतबलता आहे आणि या हतबलतेमध्ये जे अनेक कंगोरे आहेत त्या कंगोऱ्यांचा वेगळ्या पद्धतीने दांडोळा घेण्याची गरज आहे. अगदी नक्की तुम्ही ज्या पद्धतीने म्हणता की हा मूलभूत विचार आहे आणि हे रुजवणं हेच काम अतिशय महत्वाचं आपल्याला या पद्धतीने करणं गरजेचं आहे. एकूण आपण या परत एकदा अशा घटना घडल्या की कुठेतरी राजकारण, कुठेतरी समाजकारण किंवा काल शैलाताईंनी खूप व्यवस्थित सांगितलं की खरं कारण सापडलं जात नाही. डॉक्टरांच्या बाबतीत जात पंचायतीचं कारण दिलं गेलं आणि त्यांच्यामुळे त्यांचा खून झाला, त्यांच्यावर हल्ला झाला असं सांगितलं जातं. खरं कारण शोधलं जात नाही. आज गोविंदरावांवर जो हल्ला झाला त्यांच्या सरांवरचा हल्ला टोलमधनं झाला की काय असा एक त्याच्यातनं विचार तयार होत आहे. मात्र हे सगळं होत असताना या पद्धतीची विचारधारा जी आहे ती कुठल्याही राजकारणाच्या, धर्मकारणाच्या, सत्ताकारणाच्याही पलीकडे गेली असं वाटतं तुम्हाला? गोविंदराव पानसरेंना काय स्वतःला एकट्याला त्यांना टोल थोडाच माफ करून घ्यायचा होता किंवा डॉक्टरांना जात पंचायत त्यांना कुठं जात पंचायत याच्यामध्ये काय आहे? सत्य हे नेहमी, म्हणजे मी लहानपणापासून एक वाक्य ऐकलेलं आहे, सत्य हे नेहमी मुक्क असतं आणि सत्यावर आपण नेहमी कपडे चढवतो आणि ते कपडे इतके चढवतो की सत्य विचार फार मुळं पागळ होऊन जातं किंवा सत्याचं मूळ स्वरूप आपल्याला पाहवत नाही. शैलाताईंनी जे काय सांगितलं त्याला थोडं ऍड करून मी असं म्हणेन की सत्य पुढे आणण्याची आमची हिंमत नाही, सत्य आमची स्वीकारण्याची तयारी नाही आणि हे सत्य न स्वीकारल्यामुळं आणि त्याच्याबरोबर मागासपासून मी जे शब्द सातत्याने वापरतो की या सत्याबरोबर असणारे जे अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे आहेत, म्हणजे जमिनीच्या व्यवहारामध्ये निर्माण झालेला पैसा असेल, टोलमध्ये निर्माण झालेला पैसा असेल, निवडणुकांच्या मध्ये निर्माण झालेली दमनशक्ती असेल किंवा जाती मध्ये जाणीवपूर्वक निर्माण केलेली तेढ असेल, या सगळे कंगोरे याच्यामध्ये आहेत. आणि या सगळ्यामध्ये खरं तर मीडिया असेल किंवा आता मोबाईलच्या माध्यमातून निर्माण झालेली कम्युनिकेशनची किंवा दळणवळणाची साधने असतील, ह्याच्यामधून दुर्दैवाची बाब अशी की आम्हाला सत्य पचत नाही. आम्ही म्हणजे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून तर हे अतिशय खात्रीपूर्वक सांगू शकतो की आम्ही सत्य स्वीकारण्यापेक्षा टेम्पररी तात्कालिक फायद्याच्या पाठीमागे खूप लागतो आणि तात्कालिक फायद्याच्या पाठीमागे लागताना पानसरे सर असतील, दाभोळकर असतील किंवा अगदी महाराष्ट्राला खूप संतांचा अगदी इतिहास घेतला तर ज्ञानेश्वरांच्या पासून आपण जर अगदी उदाहरण घेतली तर या सगळ्यांच्या मध्ये आम्हाला सत्य स्वीकारायची तयारी नसल्यामुळे आम्ही तात्कालिक फायद्याच्या पाठीमागे लागतो आणि जो सत्य सांगतो त्याचा विचार संपवण्याच्या प्रवृत्तीच्या पाठीमागे लागतो. महात्मा गांधींचं उदाहरण तर म्हणजे महात्मा गांधी या विषयावर अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने फोटो भरले, परंतु महात्मा गांधींच्या विचाराच्या संदर्भामध्ये आता पाश्चात्यानं म्हणजे अब्राहम लिंकन पासून असेल किंवा आईन्स्टाईन पासून असेल की त्यांनी असं म्हटलेलं आहे महात्मा गांधींच्या संदर्भामध्ये की एक फकीर पंचाने नेसून एक मोठी सत्ता हलवू शकतो आणि त्याचं सत्य, अहिंसा या गोष्टींना हाताशी घेऊन तो काहीतरी करू पाहतो. हे आमच्या दृष्टीने कदाचित पुढच्या 2-4 पिढ्यांना हे अशक्य कुठली गोष्ट वाटेल. तर मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये आम्हाला सत्य स्वीकारण्याची आमची तयारी नाही आणि हे सत्य तुम्ही जे कोणी सत्य सांगाल किंवा ते सत्य आम्हाला पचलेलं नाही म्हणून आम्ही तुमचा विचार संपू ही प्रवृत्ती ही वाढीस लागलेली. अगदी सत्य पचवण्याची ताकद आमच्यात राहिलेली नाहीये आणि एक तात्पुरतं फायदा असेल किंवा आम्ही आमचं समाधान करून घेतो तात्पुरतं तेवढ्यापुरतं आणि तो विषय बाजूला ठेवण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या पातळीवर करत राहतो. हे सगळं करत असताना पुन्हा एकदा राजकारण आहे, सत्ताकारण आहे हा बाजूला आपण विषय ठेवू, पण एक चांगला समाज निर्माण करण्याकरता जी काही तत्व ही मंडळी सांगतात
त्याकडे खरं तर मध्यमवर्गीयांचा ओढा अधिक व्हायला पाहिजे, मात्र तो परत होताना दिसत नाही. काल शैलाताईंनी तोच मुद्दा अधोरेखित केला होता. तुम्ही काय सांगाल? शैलाताईंची मुलाखत मी पाहिलेली नाही, परंतु काल मी हमीदची मुलाखत पाहिली आणि डॉक्टर हमीद दाभोळकर असंच अतिशय मला त्यांचं ते वाक्य खूप आवडलं की आता समाजानं ठरवायचं की अशी सत्य सांगणारी माणसं आम्हाला हवी आहेत का नको. बरोबर. जर आम्हाला अशी माणसं हवी आहेत तर AC मध्ये बसून किंवा माझ्या भाषेमध्ये आम्ही हस्तिदंती मनोऱ्यामध्ये बसून आमचे सगळे प्रश्न सुटावेत अशा भूमिकेत आम्ही बाजूला यायला पाहिजे. म्हणजे मी तर असं म्हणेन की वेगवेगळ्या संघटना मोडीस काढण्याची जी काय प्रवृत्ती तयार झाली, कारण की संघटित शक्तीमुळं कितीही मोठी दमन शक्ती असेल तर त्याला वाकावं लागतं. त्या मोठमोठ्या संघटना मोडीस काढण्याची जी काय प्रवृत्ती वाढीला लागलेली आहे त्याच्यामुळं मध्यमवर्ग, मी मध्यम वर्गाचंच प्रतिनिधित्व करतो असं आपण घटकावर धरूया तर माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की मध्यम वर्ग हा थोडासा अजून त्यांनी त्याच्या गोष्टीतून बाहेर यायला पाहिजे, पळपुटेपणात बाहेर यायला पाहिजे, सत्य सांगण्याची तयारी निर्माण व्हायला पाहिजे आणि वेळेला कदाचित त्या मेणबत्ती मोर्चाचं ज्या पद्धतीनं लोकांनी उपहास केला आणि तो एका दृष्टीने बरोबर आहे, तर त्या मेणबत्ती मोर्चासारखं होऊन चालणार नाही. तर तुम्हाला वेळेला रस्त्यावर यावं लागेल. हिंसेचं समर्थन न करता महात्मा गांधींच्या मार्गातून किंवा अतिशय साध्या सोप्या भाषेतून सत्याग्रहाच्या मार्गातून आपल्याला हे पुढे जावं लागेल. जर आपण असं गेलो नाही तर आज राव पडले उद्या पंत चढले, आणि हे राव पडले पंत चढले म्हणजे आज एका पक्षाला नावं ठेवायचं उद्या दुसऱ्या पक्षाला नावं ठेवायचं. यातून आपण आपली फसगत करून घेणार. म्हणजे सातत्यानं मला असं वाटतं की 47 साली हा मुद्दा मी अनेक वेळा म्हणजे माझ्याकडे तर डेटा असाच वाचण्यातला की 47 साली मध्यम वर्गाचा साईज आणि शिक्षितांचा साईज आणि आजचा 2015 मधला सुशिक्षितांचा साईज आणि मध्यम वर्गाचा साईज खूप वाढलेला आहे. या मध्यम वर्गानं, या प्रस्थापितांनी किंवा या नवश्रीमंतांनी समाजापुढे काहीतरी नवीन पारदर्शक किंवा ज्याच्यामधून समाजाला काहीतरी घेता येईल असं ठेवता यायला पाहिजे. महात्मा गांधी किंवा त्यावेळी 1947 ते 70 पर्यंत 1947 ते 70चा जो काळ ज्याच्यामध्ये तुमच्या माझं वय 5-6 वर्षाचं, त्या काळामध्ये लोक भाजलेली होती. समाजाचे पुढे जाण्याचे प्रश्न वेगळे होते. आता काय झालं की समाजाचे प्रश्न वेगळे आहेत. पहिले प्रश्न सुटलेले नाहीत, नवीन प्रश्नाची सोडवणूक होत नाही आणि मग आमचा धीर सुटलाय, आमचा संयम सुटलाय. आणि मग संयम सुटलेला असल्यामुळं अतिशय तात्कालिक कारणामुळे मला माझा वैयक्तिक असा अंदाज आहे कदाचित हे काळामध्ये सत्य होईल की दाभोळकरांचे जे काही मारेकरी असतील किंवा आज पानसरे समाजावर ज्यांनी कोणी हल्ला केलेला असतील हे भाडोत्री मारेकरी असण्याची शक्यता दाट आहे. त्यांना या विचाराचे काही देणं घेणं असणार नाही. एकतर त्यांना विशिष्ट विचारानं किंवा व्यक्तिरेषानं पछाडलेलं असलं पाहिजे. त्यांना कोणी त्या पद्धतीनं आपण जसं म्हणतो की त्यांचं ब्रेन स्टॉर्मिंग किंवा त्यांचं ब्रेन मॅपिंग केलेलं असेल आणि त्यांना विशिष्ट रकमेनं अशा पद्धतीची सुपारी दिली गेलेली असली पाहिजे. आणि ही सुपारी देणारी माणसं ही कधीही सरकारशी येत नाही. म्हणजे तुम्ही मगाशी परमेश्वराचं नाव घेतलं, परंतु वस्तुस्थिती म्हणजे परमेश्वर करो किंवा सत्य बाहेर, कारण की सत्य हे परमेश्वराचं दुसरं नाव आहे असं आपण समजूया. जेव्हा सत्य बाहेर येईल तेव्हा मला असं वाटतं की हे अशाच पद्धतीनं असेल. परंतु ह्याच्या पाठीमागची प्रवृत्ती बाहेर येऊस्तोपर्यंत सर्वच समाज घटकांनी सर्वच समाज घटकांनी संयम बाळगणं ही आजची काळाची गरज आहे. कुठेतरी कुणावर चिखलफेक करणं, कुणाच्या नावानं टार्गेटिंग करणं किंवा काहीतरी बोलणं ह्याच्यामुळे प्रश्न सुटत नाही. आणि ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणांच्यावर असणारा जो काही दबाव आहे त्याचा आपण विचार करायला पाहिजे. अगदी हा महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला. आणि खरं तर संयम पाळणं म्हणजे सगळ्याच अर्थाने हल्ला झाला असेल एखाद्या गोष्टीवर, एखाद्या व्यक्तीने केली असेल की ताबडतोब ते लेबलिंग करणं, हाही संयम सुटल्याचं मला वाटतं. एक जोपर्यंत आपल्या पुढे कोणी हल्ला केला, मारेकरी कोण आहेत, कुठल्या विषयाने, का केलेला आहे, मोटिव्ह काय, हे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही गोष्टीचं लेबलिंग करणं हे सुद्धा मला वाटतंय थोडंसं संयम सुटल्यासारखं वाटत नाही का? झोडपाझोडपी करून प्रश्न सुटत नाही. म्हणजे वस्तुस्थिती आपल्याला हे सत्य मान्य करूया की पानसरे सरांच्यावर हल्ला झाला. पानसरे सर हे पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीचे कार्यकर्ते होते, परंतु त्यांनी कुठल्याही धर्माचं, कुठल्याही पक्षाचं, कुठल्याही व्यक्तीचं असं मला जेवढं त्यांचं वाचन आहे, मला जेवढा त्यांचा परिचय आहे, तेव्हा असं त्यांनी कुठल्या धर्म, पक्ष, जात किंवा विशिष्ट रचना आहे त्यावर त्यांनी हल्ला न करता त्यांनी सत्य सांगण्याचा कायम प्रयत्न केला. जरी ते कम्युनिस्ट पक्षाचे कार्य करत होते तरी त्यांनी कम्युनिस्टांच्यावर सुद्धा, कम्युनिस्टांच्या मधल्या सुद्धा दोष सांगितलेले. आता एका बंदिस्त विचारसरणी मधल्या माणसावर असणारा लेबल बाजूला ठेवून सुद्धा तुम्ही पानसरे सरांचं जर वाङ्मय वाचलं, त्यांचे विचार वाचले तर त्यांनी ही हॅड नॉट स्पेअर्ड एनीबडी, त्यांनी सत्य सांगायचा प्रयत्न केला.
हे सत्य आम्हाला पचत नाही. त्यामुळे आम्ही काय करतोय, कोणाला तरी झोडपत बसतो. ही झोडपी थांबली पाहिजे. थोडीशी शांतपणे विचार करूया ह्याच्यामधून. म्हणजे दाभोळकरांच्या मारेकरांच्या बाबतही माझं मत असं आहे की ह्याच्यामध्ये जे सत्य आहे ते यंत्रणांना माहीत असण्याची शक्यता आहे. परंतु यंत्रणा जर बोलायला लागल्या तर बऱ्याच जणांचे कपडे निघतील आणि हे कपडे निघू नये म्हणून प्रत्येक जण आटोकाट प्रयत्न करतोय. आणि या आटोकाट प्रयत्न केल्यामुळे पुन्हा सत्य बिचारा जे मुक असतं, जे अगदी ज्याला इंग्रजीमध्ये आपण नेकेड ट्रूथ म्हणतो, ते नेकेड, कारण की आपल्याला नेकेडपणा बघणं म्हणजे आपण त्याला अश्लील असं आपण म्हणतो. तो सत्य नेहमी मुक असतं, सत्य नेहमी नागव असतं आणि ते सत्य आपल्याला स्वीकारायची जोपर्यंत भारतीय मानसिकता, भारतीय असा शब्द मी वापरतो, भारतीय मानसिकता तयार होत नाही तोपर्यंत विनाकारण काहीतरी झोडपत बसायचं. म्हणजे ती सुद्धा म्हणजे पानसरेंच्या विषयी, दाभोळकरांच्या विषयी, महात्मा गांधींच्या विषयी संपूर्ण आदर व्यक्त करून आणि त्यांच्या विचाराशी सहमत म्हणतो की हे आपल्या संस्कृतीत बसत नाही. आपण संस्कृतीची आपण असहिष्णू होतोय, आपण संस्कृतीपासून लांब चाललोय. आता काही जण म्हणतील तुम्ही आम्हाला संस्कृती शिकवणारे कोण, म्हणजे हे सुद्धा पुन्हा सहिष्णुपणाचा भाग आहे. पानसरेंच्या विचाराशी आपण जाऊया ना. ते काय म्हणाले, त्यांनी त्यांचं जे काय गेले 2-4 दिवस गेले दिवसभर जे काय चॅनलवर वाहिन्यांच्यावर दाखवत होते त्याच्यामध्ये त्यांनी पहिलाच प्रश्न विचारला की आपण खरोखर महाराष्ट्र पुरोगामित्व आहे का. हा प्रश्न माझ्यापासून सगळ्यांनी प्रत्येकाने विचारला पाहिजे की आपण पुरोगामित्वाची कास धरली आहे का, आपण ती कास 100% बाळगतोय का, आणि त्याच्यामधली जी रेषा आहे, जी पुसट आहे खूप, ती आपण कधी क्रॉस करतोय का, आपण कुंभावर बसलोय, याचा विचार करावा लागेल. अगदी याच्यासाठी पुन्हा एकदा चिंतन, आत्मचिंतन करणं हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे. प्रबोधन हा एक महत्वाचा भाग आहे. मात्र हे होत असताना त्या प्रबोधनातलेच विचार आम्हाला मान्य नाहीत आणि विचार मान्य नाहीत म्हणून सोयीच नाही, प्रबोधन नाही चालणार नाही. जे आहे ते या पद्धतीचं प्रबोधन आणि त्याकरता तशी पार्श्वभूमी किंवा तशी भूमी आपल्याला आपली स्वतःची नांगरून घ्यायला गरजेचं आहे. अर्थात हे सगळे विषय पुन्हा एकदा खूप प्रदीर्घकालीन ही प्रक्रिया चालणार आहे आणि डॉक्टर दाभोळकर सुद्धा म्हणायचे की हे लगेच होण्यातलं काम नाहीये. हे वारंवार अनेक वर्ष, अनेक पिढ्यांना हे काम केलं तरच आपल्याला पीक पाहिजे ते मिळू शकेल. अन्यथा या पद्धतीच्या वादावादीतून हाताशी काही लागणं हे मला वाटतंय खूप. या पद्धतीच्या वादावादीमधून आपला जो मूळ उद्देश आहे की पानसरेंच्यावर ज्यांनी गोळ्या झाडल्या ते मारेकरी शोधणे, डॉक्टर दाभोळकरांचा खून ज्यांनी केला ते मारेकरी शोधणे, ह्याच्यामधली प्रबोधनाची चळवळ पुढे नेणे, परिवर्तनवादी चळवळी पुढे नेणे आणि ह्या चळवळीमधून ज्यांच्यापर्यंत शिक्षणाचा जो प्रकाश याच्याकडून पोहोचलेला होता तो पोहोचलाय. परंतु तो शिक्षणाचा जो काय प्रसार पोहोचलेला आहे तो खरोखर योग्य आहे का. म्हणजे या चर्चेतून मला असं म्हणावं लागतं की सुप्रीम कोर्टाला आता म्हणावं लागतं की नीती नावाचा एका वकिलांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दाखल केलेलं आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलं की सर्व अभ्यासक्रमामध्ये नीती शिक्षण हा धडा देण्यात यावा. म्हणजे आता आमचं काय, मला असं वाटायला की आम्ही इतके घसरू लागलेलो आहे का, कारण की आम्ही पर्यावरण नावाचा विषय घातला. त्याच्याबद्दल माझ्या काय मनात शंका नाही की पर्यावरण लोकांना शिकवलं पाहिजे, परंतु आम्ही पर्यावरण नीती हे विषय आणून आम्ही आमची आत्मविंचना झाली का, आम्ही कुठं चुकतोय का, पुनर्मूल्यमापन आपलं सगळं केलं पाहिजे असं वाटतं, करायला पाहिजे. म्हणजे दुःख होतं, खूप ऐकून दुःख होतं की काय करतोय आपण, म्हणजे कुठे चाललंय कुठं. फक्त यातला सकारात्मक भाग एवढा पण समजा की ह्यातून चर्चा होऊ लागली. पूर्वी म्हणजे महात्मा गांधींचा खून झाला, नथुराम गोडसेच्या बाबत आज गेली 50-60 वर्ष जे काही दंगा चाललाय त्याचं वास्तव बरं याला अजून एक 10 वर्ष जातील की नथुराम गोडसेंनी केलेले जे काही उद्योग आहेत आणि त्याच्याकडचा जो काही पत्रव्यवहार आहे ते जगन फडणवीस सारख्या पत्रकारांनी बाहेर काढलं आणि मग ते लोकांच्या समोर आलं. तसं हे याला म्हणजे महात्मा गांधींनी 55 कोटी रुपये देण्याच्या संदर्भामध्ये जी काय चर्चा चालू आहे त्याच्यामध्ये आता कागदपत्र बाहेर यायला लागले. सरदार पटेल आणि महात्मा गांधींचा पत्रव्यवहार, सरदार पटेल आणि नेहरूंचा पत्रव्यवहार, सरदार पटेल आणि राजगोपालाचारींचा पत्रव्यवहार, त्यावेळी जे काय घडलं ते याला एक 60 वर्षाचा काळ झाला. आता तुम्हाला मीडिया असेल किंवा एकंदर लोकांची शैक्षणिक दर्जा उंचावलेला असल्यामुळं वेगाने चर्चा होती आणि लोक इतिहासाचं गाठोडं फार काळ डोक्यावर बाळगायला जरी तयार नसते तर लोकांना इतिहासातलं काय नेमकं घ्यायचं ही कळू लागलेलं आहे. मला असं वाटतं की आरखाऊ आणि काहीतरी बोलण्यापेक्षा सगळ्यांनी समाजाला काहीतरी दिशा देण्याचं काम करायला पाहिजे. कारण की दाभोळकरांनी तेच काम केलं, पानसरे तर ते काम करतच राहणार आहे. म्हणजे मला वैयक्तिक असं मनातून खात्री वाटते की ते या ह्याच्यातून बाहेर येतील. परंतु पानसरेंच्या
बरोबर काम करणारी जी मंडळी आहे त्यांनी जे काही परिवर्तनाचं काम चालवलंय, समाज प्रबोधनाचं काम चालवलंय, पानसरेंनी ज्या पद्धतीनं कोल्हापूरमध्ये काम केले, ॲडव्होकेट असताना कमीत कमी फीमध्ये लोकांची खटले चालवले, प्रत्येक चळवळीमध्ये, विशेषतः कामगारांच्या चळवळीमध्ये, आम्हा शिक्षकांच्या चळवळीमध्ये त्यांनी ज्यांनी शिक्षकांच्या चळवळीमध्ये आणि प्राध्यापकांच्या चळवळीमध्ये आम्हाला चांगल्या पद्धतीने हॉकर्स पासून रस्त्यावर मंडळींपासून त्यांनी सगळ्यांना सपोर्ट केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांचं काय आहे, पानसरेंचं वैयक्तिक काय आहे, त्यांना वैयक्तिक चांगली वकिली करून व्यवस्थित चांगल्या पद्धतीने जगू शकले, ती चांगल्या पद्धतीने जमिनी गोळा करू शकत होते. परंतु त्यांचा जो विचार आहे, त्यांनी शिवाजीच्या संदर्भामध्ये मांडलेली मांडणी आहे, त्यांनी कम्युनिस्ट पक्षाविषयी संदर्भामध्ये मांडलेली मांडणी आहे, काँग्रेसविषयी असेल, सर्व राजकीय विषयावर त्यांनी केलेली जी मांडणी, त्याचा अंतर्बाह्य विचार करायला पाहिजे. आमचं काय झालंय, वाचन कमी झालंय किंवा प्रबोधनाची चळवळ हे आमचं शस्त्र आहे का आमचं संरक्षण आहे, हे आम्हाला ठरवलं. अगदी नक्कीच. आणि तुम्ही जे म्हणता की या मंडळींनी विवेकवाद दिला, शांतता, अहिंसा, कायद्यासह आपण चालण्याचं सांगितलं, हे आता ही लक्षणं दुर्बळ आहेत असं वाटायला लागले या सगळ्या मंडळींना. हाही एक कुठेतरी की ह्याच्यामुळे काय होणार आहे असं वाटायचं चिन्ह दिसायला लागले. ॲडव्होकेट गोविंद पानसरे हे कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते होते, हे आपण मान्य करताना सुद्धा त्यांनी कधी हिंसेचं समर्थन केलेलं नाही. म्हणजे आमचा जो संयम सुटला ते आम्हाला काय वाटायला लागले, कदाचित असं मला वाटतं की ही टेम्पररी फेज आहे. ज्या देशामध्ये गौतम बुद्ध, महावीर, महात्मा गांधी, शिवाजी महाराज या सर्व प्रतीक असतील, म्हणजे महात्मा फुले असतील, या ज्या सगळ्यांची आपण नावं घेतो, सर्व मोठ्या लोकांनी यांनी कधीही हिंसेला समर्थन दिलेलं नाही. पण आता काय झालं की खळखट्याट, दांगा करणे, रस्त्यावर आणे, त्याच्यामुळं वर्तमानपत्रांमध्ये, मीडियामध्ये नसताना जी तात्कालिक जी प्रसिद्धी मिळते, त्या प्रसिद्धीच्या वर्तुळापासून काही काळ लांब असणारी जी काही मंडळी आहे किंवा प्रसिद्धीच्या हव्या संदर्भामध्ये लोकांना काय वाटतं की आपण असं काय केलं की आपल्याला प्रसिद्धी मिळेल आणि आपला एक वेगळा उत्पन्नाचा स्रोत सुरू होईल, असं काय लोकांना वाटतं का काय मला माहिती नाही. पण तो संयम सुटला आहे आणि आम्हाला झटपट सगळं, म्हणजे ज्या पद्धतीने तंत्रज्ञान वाढले त्यामुळे झटपट सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत. आणि या झटपट न झालं की मग एक प्रकारचं फ्रस्ट्रेशन येतं, नैराश्य येतं. आणि नैराश्याने घेरलेली माणसं काहीतरी बोलू लागतात, काहीतरी लिहू लागतात आणि काहीतरी बोलून लिहू लागलेली माणसं कुठेतरी दुसऱ्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करून राहतात. आणि मग दुसऱ्याला अडचणीत आणताना आपण कुठेतरी अडचणीत येतोय, त्यांचं भान सुटतं. आणि हे त्रिकालाबाधित सत्य आहे, परंतु ते सत्य वारंवार पुन्हा मी म्हणतो की सत्य नेहमी मुक असतं, सत्य नेहमी नागव असतं. आणि मुक आणि नागव सत्य आम्हाला स्वीकारता येत नाही म्हणून आम्ही त्याला वारंवार कपडे घालतो. परंतु सत्याची स्वतःची एक ताकद असते आणि ती ताकद जरी ते मुक असलं तरी ते मुक, कारण की मौनामध्ये एक ताकद आहे. मुक आणि मौन याच्यामध्ये साधारण नसलं तरी मौनामध्ये किंवा सत्याच्या मुक्यामध्ये जी ताकद असते ते सत्य वारंवार अंगावर जे टाकलेले कपडे आहेत ते बाहेर टाकतात, पुन्हा ते सत्य सातत्यानं पुढे येते. तेव्हा सत्याचा विचार आम्हाला स्वीकारावा लागेल आणि प्रबोधन आणि परिवर्तन याच्यामध्ये सत्य हाच बेस आहे, अहिंसा हाच बेस आहे. अगदी हे तुम्ही सांगताय हा नक्कीच मुद्दा आहे. पण एकूण आज परिवर्तनाच्या किंवा एकूण या ज्या पुरोगामी चळवळी त्याही वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले दिसतात. आपण जेव्हा मी दत्तप्रसाद दाभोळकरांशी या संदर्भामध्ये बोललो तेव्हा त्यांना म्हटलं मी काय आव्हान आहे, तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की सगळ्यांनी आता एकत्र येणं गरजेचं आहे. काय तुम्हाला काय आव्हान आहेत या सगळ्यात, एकूण परिवर्तनवादी असतील किंवा एकूण जे पुरोगामी विचार करणारी मंडळी आहेत आपापल्या खेब्यामध्ये येतात, ही बाहेर अशा काही गोष्टींनी येतात आणि परत आपापल्या खेब्यामध्ये जातात, काय अडचणी आहेत किंवा आव्हानं काय आहेत त्यांच्यापुढे असं वाटतं तुम्हाला? माझा जो सामाजिक कार्याचा जो 83 पासून, म्हणजे मी 83 पासून सामाजिक कार्यामध्ये लेखनामध्ये आहे, मला असं वाटतं की परिवर्तनवादी चळवळीमध्ये समाजाला एक स्थैर्य दिली, तुम्हाला मान्य करावं लागेल. समाजाला एक स्थैर्य दिलं, आर्थिक स्थैर्य दिलं, परंतु आर्थिक स्थैर्य देताना त्याचबरोबर लोकांच्या मध्ये शिक्षण जे झालं त्या शिक्षणाबरोबर अहंकार तयार झाला. आणि या अहंकारामध्ये एका विशिष्ट विचारसरणीला आम्ही अटॅच झालो. म्हणजे आता तुम्ही कदाचित मागे हे तुम्ही थोडंसं अध्यात्माकडे निघाला तर मी असं म्हणेन की समजा एका विशिष्ट विचारसरणीला मी अटॅच झालो. जेव्हा अटॅच होताना माझं काय होतं की मी त्याला चिटकून बसल्यामुळं त्यातल्या ज्या काही उणिवा आहे, त्यातल्या ज्या काही मर्यादा आहेत त्याचा आम्ही स्वीकार न करता त्या मर्यादांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला. आणि डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर जी म्हणतात त्याच्याशी मी 100% सहमत आहे की कॉमन मिनिमम प्रोग्राम, आता कदाचित हे UPA गव्हर्नमेंट किंवा NDA गव्हर्नमेंटचा असा शब्द वाटेल, पण तो मिनिमम किमान समान कार्यक्रम, म्हणजे बाबा परिवर्तन चळवळीला XYZ माणसांनी सुरू केली तर त्या चळवळीच्या संदर्भामध्ये त्या चळवळीच्या हेतूच्या विषयी एकदाच काय असेल तो वाद घाला, एकदाच काय असेल तर मतप्रदर्शन व्यक्त करा, पण एकदा
ते परिवर्तन पुढे न्यायचं असं ठरलं तर सर्व लोकांनी एका झेंड्याखाली, कुठलाही पक्ष नाही, परिवर्तन हा एकमेव झेंडा, म्हणजे त्याला कुठला रंग नाही, कुठली व्यक्ती असणार नाही, परिवर्तन हा एकच विषय घेतला. म्हणजे समजा दाभोळकरांचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कायदा असेल तर तो कायदा आपल्याला पुढे न्यायचा आहे ना, मग त्या कायद्यातल्या काही त्रुटी आहे त्याच्यावर चर्चा करून त्या त्रुटी बाजूला ठेवून पुढे कसं नेता येईल ह्याच्यावर एकत्र यावं लागेल. समजा टोल मुक्तीचा कोल्हापूरचा प्रश्न असेल किंवा भारतातला असेल किंवा महाराष्ट्रातला असेल तर त्याच्यामध्ये पक्ष, व्यक्ती, अभिनिवेश बाजूला ठेवून आमचे वैयक्तिक अहंकार आमचे वैयक्तिक अहंकार बाजूला ठेवून आम्ही जर एकत्र आलो तर बरं आहे. नाही तर मग इंग्रजांनी इथं पदक रोवली आणि त्यांनी जाता जाता टाकून गेले की फोडा आणि जोडा. मग शेवटी कसं आहे की ज्यांना कोणाला राज्य करायचे ते तुम्हाला फोडत राहणार, जोडत राहणार आणि मग फोडत जोडत राहिले तर मग तुम्ही एकत्र न येणं हे सगळ्यांच्याच हिताचं आहे, सगळ्यांच्याच म्हणजे राज्यकर्त्यांच्या हिताचं आहे. परंतु आम्ही जेव्हा सामान्य माणसाचा, कारण की मी मगाशी जसं म्हणालो की मध्यम वर्गाचा साईज वाढलाय, परंतु त्याच्याही अपेक्षा, कारण की ही त्यातला इकॉनॉमीचा दुसरा भाग आहे की तो जो सामान्य वर्ग आहे त्यांची क्रयशक्ती जोपर्यंत वाढत नाही, त्यांची काम करण्याची क्षमता वाढत नाही, ज्यांना तोपर्यंत आपण ताकद देत नाही तोपर्यंत मध्यम वर्ग पण एस्टॅब्लिश होऊ शकत नाही. आणि नुसता या मध्यम वर्ग एस्टॅब्लिश होऊन काही उपयोग होत नाही, पुन्हा असमानतेचा युग तयार होणार. तेव्हा आपल्याला या सर्व समाज घटनाचा शिक्षण, त्यांचं आर्थिक स्थैर्य, त्यांचं वैचारिक स्थैर्य याचा विचार करून एक दूरदृष्टीचं प्लॅनिंग करून, दूरदृष्टीचा विचार करून सगळ्यांना, सर्व समाज घटकांना परिवर्तनाच्या संदर्भामध्ये जे काही मतमतांतर असतील ती एका प्लॅटफॉर्मवर मांडून एकत्र येणं ही काळाची गरज आहे. आणि जर ती काळाची गरज तुम्ही बाळगली नाही तर मग हे आव्हान आहे त्यांच्या पुढे किंवा ती त्यांच्यामधली मर्यादा आहे. तर त्यांच्या ते मर्यादा आहे, ते म्हणजे स्वॉट अनालिसिस, स्ट्रेंथ, वीकनेस, ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स. तर ही त्याची थ्रेट आहे. ऑपॉर्च्युनिटी काय आहे तर या दोन म्हणजे अगदी जवळच्या घडलेल्या या दोन तीन घटना असतील. आपल्या माहिती अधिकारामध्ये काम करणारे अनेक कार्यकर्ते, ज्यांच्या पुण्यामध्ये एखादा खून झाला, शेट्टीचा खून झाला, असे अनेक कार्यकर्ते आहेत, दाभोळकरांचा खून झाला, पानसरेंच्यावर. तर ही ऑपॉर्च्युनिटी म्हणजे या ह्याच्यातून आम्ही शहाणं व्हायला पाहिजे, ही आपल्याला एकत्र येण्याची संधी आहे. विकनेस काय आहे तर विकनेस हे आहे की आमचे अहंकार जोपर्यंत पडत नाही, म्हणजे समजा पत्कींचा आणि देवींच्या विशिष्ट विषयावर मतभेद झाले तर पत्कींनी किंवा देवीने एकमेकाला जिरवाजिरवीची जी काय भाषा आहे अहंकाराची, तर तो विषय बाजूला ठेवून, वेगळ्या प्रत्येक विषयाचे कप्पे बाजूला ठेवून त्यावेळी ती व्यक्ती तशी वागली असेल असा विचार करून पुढे जाण्याची हा जो विकनेस आहे अहंकाराचा तो पुढे घ्या, ती त्याचा सगळ्यात मोठा विकनेस आहे. आणि स्ट्रेंथ जर म्हणाल तर विशिष्ट विचारांना काम करणारी माणसं आजही समाजामध्ये शिल्लक आहे. जसं दाभोळकरांच्या खुनानंतर माहित नव्हतं लोकांना सुद्धा की कुठून माणसं तयार झाली. आता ती चळवळ वेगानं, म्हणजे त्यांच्या रक्तातून निर्माण झालेली अनेक माणसं तयार झाली की कधीच सरफेसवर राहिली, ती पण आता काम करू लागले. अगदी राजकारणाचा विषय जरी घ्यायचा म्हटलं तर आम आदमी पक्षाचं एक चालतं बोलतं उदाहरण घ्यावं लागेल आपल्याला. आपण त्या पक्षीय अधिवेशनामध्ये जाणार नाही, दिल्लीकरांनी काय केलं हे आपल्याला इंटरेस्ट नाही, परंतु लोकांना आज परिवर्तन हवंय, त्यांना स्वतःचा आर्थिक स्थैर्य हवे, लोकांच्या समोर असलेले प्रश्न वेगळे आहेत आणि ह्या प्रश्नाचा धामदोडा घेऊन परिवर्तनवादी चळवळीला पुढे जावं लागेल. त्यांचे विचार वेगळ्या पद्धतीने परंतु चांगल्या पद्धतीने मांडावे लागेल. अगदी आपण सरांनी जसं सांगितलं की शॉर्ट अनालिसिस आणि एकूणच या सगळ्याची पुन्हा एकदा मांडणी करणं आणि एकत्र होणं, कारण सगळ्यात मोठी जी स्ट्रेंथ आहे ती विचार, आणि विचार ही स्ट्रेंथ जर काही घेऊन तुम्ही पुढे जाणार असाल, त्याच्यामध्ये जर काही ताकद येणार असेल व्यक्तिगत, सामूहिक, तर मला वाटतं हे परिवर्तन होण्यासाठी फार वेळ लागेल असं वाटत नाही. आणि त्यालाच कदाचित काही जण क्रांती असं म्हणतील, काही परिवर्तन म्हणतील. मात्र हेही होऊ घालायचं असेल तर खरोखरच त्या सर्व विचारवंतांनी एकत्र येणं ही आजची गरज आहे. आपण बघितलं एकूणच सोमवार होता, तो काळा सोमवार. आपण ह्या दोन घटना महत्वाच्या बघितल्या आणि त्यामुळे आपण या घटनांचा उल्लेख काळ्या सोमवाराशी जोडलेला आहे. मात्र असे दिवस आपल्या पुन्हा इतिहासामध्ये येऊ नयेत यासाठी आपण शहाणं होणं, प्रबोधन करणं आणि जे माहिती आहे ती दुसऱ्यांपर्यंत पोहोचत असताना एक सकारात्मक विवेकाधिष्ठित विचार करणं हा मला वाटते सगळ्यात महत्वाचा मार्ग आहे. आपण या घटनांसाठी आणि त्यावर चर्चा करण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर धनंजय देवी यांना इथे बोलवलं आणि एक त्यांचे विचार, त्यांनी सरांचा आणि पानसरे सरांचाही काही संपर्क असल्यामुळे जे काही आपल्याला विचार त्यांच्याकडून थेट आपल्यापर्यंत पोहोचवता आले त्याकरता आपण त्यांचे आभार मानूया आणि ते थांबूया. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.